नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत परफेक्ट टेक्स्चर असलेला मऊसूत व्हॅनिला स्पॉन्ज केक, ज्याची सर कोणत्याही आयसिंगच्या केकला येणार नाही. आणि पर्सनली हा स्पॉन्ज केक मला खूप आवडतो. तर आज आपण रवा, गव्हाचं पीठ न वापरता प्युअर ऑथेंटिक पद्धतीने मैद्याचं पीठ वापरून केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. इथे मी अंड्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला अंड वापरायचं नसेल तर काय वापरायचं हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्पॉन्ज केक करण्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय. त्यामध्ये मी 3 अंडी फोडून घालत आहे. अंड्याचं प्रमाण बघा, जर 1.5 कप मैदा असेल तर 3 अंडी म्हणजे अर्ध्या कपाला 1 अंड. ही अंडी मी फोडून घेतलेले आहेत. यामध्ये आता घालायचं आहे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स. याला मी इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने व्हिस्क करून घेत आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. मी साधारणपणे 2 ते 3 मिनिटं हे व्हिस्क करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाऊण कप पिठी साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि परत याला चांगलं फोमी टेक्स्चर येईपर्यंत बीट करायचं आहे. इथे मी इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला आहे. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, पण त्यासाठी वेळ खूप जास्त लागतो. तर मी हे 2 ते 3 मिनिटं असं बीट केलेलं आहे आणि बघू शकता किती फोमी टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊण कप तेल. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा घालू शकता. आता तेल घातल्यानंतर याला आपल्याला अगदी मिनिटभरापुरतं म्हणजे फक्त हे मिक्स होण्यापुरतं बीट करून घ्यायचं आहे. आता याला आपण चांगलं व्हिस्क केलं आहे. त्यावर मी चाळण ठेवून 1.5 कप मैदा घेत आहे. मैद्यावरच आपल्याला 1.5 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. इथं आपण सोडा वापरत नाही आहोत, बेकिंग पावडर वापरतोय, कारण सोड्यामुळे वेगळीच चव आपल्या केकमध्ये येते. हे दोन्ही आपण एकत्र चाळून घेऊया. मैदा आपण चाळून घेतला. आता याला आपण स्पॅच्युलाने मिक्स करायचं आहे. इथे बीटर वापरायचं नाही. हे 1 ते 2 मिनिटं मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव कप दूध घालायचं आहे. हे दूध रूम टेम्परेचरवरचं असलं पाहिजे, गरम नको किंवा एकदम गार नको. इथं मी अंदाजे पाव कप दूध सांगितलेलं आहे. थोडं कमी किंवा जास्त लागू शकतं. आणि याची कन्सिस्टन्सी बघा, एकदम रिबन कन्सिस्टन्सी पाहिजे. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर मी इथे 7 इंचाचा चौकोनी केक टीन घेत आहे आणि त्याला 4ही बाजूने बटर लावून घेत आहे. त्यानंतर यामध्ये मैदा टाकून सगळीकडे लावून घ्यायचा आहे आणि जास्तीचा मैदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा. आता आपण हा टीन तयार करून घेतला. यामध्ये केकचं बॅटर घालायचं आहे. आता बॅटर आपण याच्यात ओतून घेतलं. याला आपण टॅप करून घेऊया. आता केक बेक करण्यासाठी मी मोठ्या आकाराचं पातेलं 5 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं. आता यामध्ये आपण हे केक टीन ठेवायचं आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला एकदम कमी आचेवर हे बेक करून घ्यायचं आहे. गॅस मध्यम नको किंवा मोठा नको, एकदम कमी आचेवर आपल्याला हे 35 ते 40 मिनिटं बेक करायचं आहे. पहिले 10 ते 12 मिनिटं याला अजिबात उघडायचं नाही. 20 मिनिटानंतर तुम्ही चेक करू शकता. आता साधारण 35 मिनिटं झालेले आहेत. याला चेक करून घेऊया. टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ आपला केक एकदम व्यवस्थित बेक झालेला आहे. आता याला आपण बाहेर काढून पूर्ण गार करून घ्यायचा आहे. आता हा केक आपला गार झालेला आहे. तुम्ही साईडने बघू शकता कसं ब्राऊन कलर आलेला आहे आणि याचा स्पॉन्ज तुम्ही बघू शकता. आता याच्या आपण काड्या मोकळ्या करून याला आपण डिमोल्ड करून घेऊया.
वा, मस्त. आपला स्पॉन्ज केक रेडी झालेला आहे. याचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे. याचा स्पॉन्ज तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. एकदम सॉफ्ट, मऊसूत, बिना तेलकट आपला केक तयार झालेला आहे. आता याचे मी स्लाइस कट करून घेत आहे. हे बघा काय मस्त स्पॉन्ज केक तयार झालाय. इतका मऊसूत केक आहे. जगातला सर्वात सोपा केक. आणि रंग बघा किती छान रंग आलेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अंड वापरायचं नसेल तर त्याबदली तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही कशी झाली. आणि व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.